नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण भरलेली कारली करणार आहोत। त्यासाठी 2 मध्यम आकाराची कारली घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली। कारले मध्यभागी असे कापून घेतलेत, आतल्या बिया काढून टाकले। कारल्यामधला कडूपणा कमी होण्यासाठी कारले मिठाच्या पाण्यात घालून ठेवली आहेत। भरलेली कारली करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया। 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घेतलेला आहे। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, तीळ भाजून घेतलेत। 1 चमचा चिंच आणि अर्धा चमचा गूळ अर्धा तास भिजत घातले होते, त्याचा कोळ करून घेतलेला आहे। मसाले काय काय घेतले ते बघूया। 2 चिमूट हिंग आहे, पाव चमचा हळद आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि अर्धा चमचा धना पावडर आहे। अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकूया, भाजलेले तीळ टाकूया, लसणाच्या पाकळ्या, आलं, सर्व मसाले टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेतलंय। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। सर्व मसाला प्लेटमध्ये काढून घेऊया। कापलेली कारली आपण मिठाच्या पाण्यात ठेवली होती। आता ही कारली आपण धुवून घेऊया, म्हणजे याचा कडवटपणा कमी होईल। कारली धुवून घेतलेली आहे। आता ही कारली आपण भरून घेऊया। कारल्याच्या मसाल्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकते, सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मसाला मिक्स करून घेतलाय। आता हा मसाला आपण कारल्यामध्ये भरून घेऊया। कारला घेतलाय, याच्यामध्ये मसाला भरूया। अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे। अशाच पद्धतीने सर्व कारले मी भरून घेते। सर्व कारले व्यवस्थित भरून घेतलेत। हा उरलेला मसाला आपण भाजीसाठी वापरणार आहोत। भाजी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकले। तेल गरम झाले, छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली आहे, छोटा अर्धा चमचा जिरं, कारली टाकूया। कारली सर्व बाजूने तेलात परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं मीडियम गॅसवर कारली छान परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये उरलेला मसाला टाकूया। सर्व मसाला परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं मसाला छान परतला गेला आहे। आता याच्यामध्ये शिजण्यासाठी 1 ग्लासभर पाणी टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आहे। एवढा छोटा 1 ग्लासभर पाणी मी टाकलेलं आहे। भाजीला छान उकळी आली आहे। ही कारली आपण वाफवून घेतलेली नव्हती। याच्यावर झाकण ठेवते, झाकणावर पाणी टाकूया। मीडियम गॅसवर 8 ते 10 मिनिटं कारली शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झाल्यावर भाजी हलवून घ्यायची आहे। 8 ते 10 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। भाजीला खूप छान तवंग आलाय, भाजीचा छान सुगंध सुटलाय, भाजीला रंगही छान आलाय। याच्यामध्ये चिंच गुळाचं पाणी टाकते, सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते, मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटाची वाफ काढूया। झाकण काढून बघूया, कारलं शिजलं का बघूया। छान शिजलंय कारलं, छान झाली आपली कारल्याची भाजी। छान झाली आपली कारल्याची भाजी। कारल्याच्या भाजीचा हा मसाला भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागतो। आपली भाजी तयार झाली आहे। याच्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया। आपली भरलेली कारल्याची भाजी तयार झाली आहे, प्लेटमध्ये सर्व केली आहे। ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते। वरण भाताबरोबर खूप छान लागते। कारल्याची चव कडू असल्यामुळे बऱ्याच जणांना त्याची भाजी आवडत नाही। कारले पौष्टिक आहे, कारल्याचा समावेश आपल्या आहारात झाला पाहिजे। आपण या भाजीमध्ये चिंच गुळ घातल्यामुळे या भाजीची चव आंबट, गोड, तिखट अशी छान लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।